नमस्कार मित्रांनो. उन्हाळा पाहताय किती जास्त वाढलाय आणि उन्हाळा सुरू झाला की मोठ्यांना त्रास होतोच, पण लहान मुलांसाठी हा काळ आणखीन नाजूक असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत, की लहान बाळांची या कडक अशा उन्हाळ्यामध्ये काळजी कशी घ्यायची. कारण की मी आज इंदापूरमध्ये राहतोय आणि इथलं तापमान जवळ-जवळ 43° वरती गेलंय. खूप उन्हाळा आहे. त्यामुळं तुम्ही लहान मुलांची काळजी घ्या आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणारच आहेत. एकदम सिंपल टिप्स आहेत. त्या फॉलो करून तुम्ही लहान मुलांची नक्की काळजी घेऊ शकता. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे हायड्रेशनचा. कारण की उन्हाळ्यात शरीरातील पाणी सगळ्यात फास्ट कमी होतं आणि जर बाळ तुमचं 6 महिन्यापेक्षा कमी असेल, तर त्याला सर्वोत्तम पर्याय आहे आईचं दूध. त्याला कंटिन्यू तुम्ही फीड करत राहा. जर बाळ 6 महिन्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला वारंवार पाणी देत राहा आणि छोटीशी वॉटर बॉटल जी आहे, ती तुम्ही जवळच त्याच्या कॅरी करा आणि त्याला सतत पाणी देत राहा. जेणेकरून ते बाळ डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या. तर दुसरा मुद्दा आहे योग्य कपडे. बाळाला नेहमी हलके, सैल आणि कॉटनचे कपडे घाला. कारण की जास्त जर तुम्ही त्याला दडपून ठेवलं किंवा जास्त हेवी जाड कपडे घातले, तर त्याला घाम येणार आणि त्यामुळे त्याला घामोळ्या पण येणार. त्यामुळे प्लीज बाळांना एकदम हलकी, सैल आणि कॉटनचे कपडे घाला आणि डायपर जास्त वेळ ठेवू नका. डायपर नेहमी सतत चेंज करत राहावा. तर तिसरा मुद्दा आहे त्वचेची काळजी कशी घ्यायची. तर बाळाला दिवसातून 2दा अंघोळ घाला. त्याचं अंग नेहमी हे कोरडं ठेवा आणि घामोळ्या येऊ नये म्हणून त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती पावडर यूज करा आणि लक्षात ठेवा बाळाची त्वचा ही नेहमी कोरडी ठेवण्याची प्रयत्न. तर चौथा मुद्दा आहे थंड वातावरण आणि मी सांगेल की घरामध्ये हवा खेळती ठेवा. कूलर आणि फॅनचा वापर करा, पण थेट त्याची हवा बाळापर्यंत येऊ देऊ नका. त्यामुळे बाळ आजारी पडण्याचीही शक्यता असते. त्याची स्किन आणि ते खूप नाजूक असते. त्यामुळं थेट हवा त्याची टाळा. तर 5वा मुद्दा आहे आहार. तर 6 महिन्यांच्या वरील बाळाला एकदम हलका आणि पचायला सोपा असा आहार द्या. तेलकट, तिखट, तुपट असले पदार्थ अजिबात त्यांना उन्हाळ्यात देऊ नका. थंड पदार्थ थोडेसे देऊ शकता. डायरेक्ट फ्रिजमधले थंड पदार्थ काढून त्यांना देऊ नका. त्यांना जे रेग्युलर ते जेवतात तेच द्या. पण जास्त तेलकट वगैरे असलं काहीही देऊ नका. तर तुम्ही आता बाळाला हॉस्पिटलमध्ये कधी घेऊन जाऊ शकता. जर तुमचं बाळ सतत रडत असेल किंवा त्याचं अंग गरम लागत असेल, उलटी किंवा सुस्ती आल्यासारखं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला बाळाला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. जर तुम्ही वरील सांगितलेले 6 पॉइंट जर योग्य पद्धतीने ते पाळले, तर ही हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ नाही येणार. तर या व्हिडिओच्या मार्फत मी एवढं सांगेल, की उन्हाळा खूप कडक आहे, तर बाळाची योग्य काळजी घ्या. खूप इझी टिप्स आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. आपलं महत्त्वाचं जर काम असेल, तर ते थोडंसं बाजूला राहू द्या. आजचं काम एक आठवड्याने होऊ द्या. पण बाळाला अजिबात बाहेर घेऊन जाऊ नका आणि शक्यतो तुम्हीही बाहेर जाणं टाळा. पण लहान बाळांना अजिबात उन्हामध्ये वगैरे कुठंच घेऊन जाऊ नका. कारण की बाळ हीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्याची योग्य काळजी घ्या. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यांना नक्की शेअर करा. आणि असेच नवीन-नवीन कंटेंट आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.